जशीच्या तशी लागू व्हावी ही सुद्धा आग्रहाची मागणी आपण करतो आहोत। कारण 5 वर्ष सुद्धा आमदार खासदार झालेले पदाधिकारी सुद्धा शेवटपर्यंत पेन्शन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं तसेच खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या वतीनं शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रातल्या ज्या रास्त मागण्या आहे रास्त मागण्यांच्या अनुषंगाने एक दिवसीय रजा घेऊन या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये प्राथमिक शिक्षक संघटना सगळ्या सहभागी झालेल्या आहेत, त्यांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहे। याच्यातली पहिली मागणी आहे 15 मार्च 2024ला शासनानं संच मान्यतेच्या संदर्भात जो जाचक हा शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय रद्द करावा आणि त्याच्यामधल्या काही अटी काही प्रमाणामध्ये सभागृहामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहात लावून मुख्याध्यापकाला रिलीफ मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे। 100 पटावरती मुख्याध्यापक मान्य करण्याचं खाजगी अनुदानित मधील शाळांसाठी केलेलं आहे। त्याच धर्तीवरती जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा मुख्याध्यापकाचं पद हे 100च्या पटावरती मान्य करण्यात यावं आणि त्या पदाला संरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची आम्ही मागणी करतो आहोत। आणि हा शासन ज्या काही जाचक अटी दिलेल्या आहेत त्या शासन रद्द करून यापूर्वी निर्गमित जो शासन निर्णय आहे 28 ऑगस्ट 2015चा तो पुनर्स्थापित करावा अशा प्रकारची आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी घेतलेली आहे। नुकताच शासनाने 23 सप्टेंबर 2023ला एक शासन निर्णय काढलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये 20 किंवा 20 पटापेक्षा जास्त कमी संख्या असेल त्या ठिकाणी कंत्राटीकरणाच्या माध्यमातून एक डीएड बीएड व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना 15,000च्या मानधनावर नियुक्तीच्या संदर्भात कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये यापूर्वी 7 जुलै 2023चा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा वयाच्या 70 पर्यंत नियुक्त करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला। आम्ही सर्व स्तरावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांना कन्व्हिन्स करून तो शासन निर्णय शासनाला रद्द करायला लावलेला आहे आणि आता शासनाने फक्त या ठिकाणी डीएड बीएड पात्रता धारकांना मानधनावरती नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या शाळेमध्ये 2 जर परमनंट टीचर असेल तर एका शिक्षकाची बदली करण्याच्या संदर्भात सुद्धा सूचित केलेलं आहे। चुकीचं आहे। या ठिकाणी करत असताना 6 सप्टेंबर 2023ला शासनाने शासन निर्णय काढलेला होता आणि या शिक्षण क्षेत्रातल्या नव्हे या महाराष्ट्रातल्या 138 संवर्गाच्या नोकऱ्यांचं खाजगीकरण केलं होतं। तो शासन निर्णय आपण शासनाला रद्द करायला लावला। परत शासनाने एक खाजगीकरणाला सुरुवात केलेली आहे। वेठ बिगारासारखं एक काम करायला सुरुवात केलेली आहे। अप्रत्यक्ष आरक्षण संपवण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करताना दिसत आहे। तो सुद्धा शासन निर्णय रद्द करावा आणि कालच एक शासन निर्णय आपल्या मागणीनुसार किंवा निवेदन दिल्यानुसार आम्ही सभागृहात मागणी केल्यानुसार जर त्या ठिकाणी पटावरती जेवढे विद्यार्थी असेल 30 सप्टेंबरला त्या विद्यार्थी व्हॅलिड झाले नसेल इनव्हॅलिड झाले असतील तर इनव्हॅलिड झालेल्या विद्यार्थ्यांना गृहीत धरलं जात नव्हतं, परंतु ऑफलाईन मध्ये गणना करून तो पटावरती विद्यार्थी असेल तर त्याची संच मान्यते सुद्धा नोंद घ्यावी अशा प्रकारचं कालचंच आयुक्तांनी एक पत्र निर्गमित केलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा ती मागणी आजच्या घडीला तरी आपली मंजूर झालेली आहे।
ते झालं नसतं तर कदाचित शासनाने शैक्षणिक कामं आणि अशैक्षणिक कामं कोणती याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर या ठिकाणी जे शैक्षणिक कामं असेल तेच आमच्या शिक्षकाकडून करून घ्यावं, ज्या कामासाठी आमची नियुक्ती झालेली आहे तेच कामं आमच्याकडून करून घ्यावे आणि अशैक्षणिक कामं त्याच्यामध्ये BLO आणि इतर कामं आमच्या शिक्षकाकडे काढून घेण्यात यावे या संदर्भातला शासन निर्णय झाले त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा व अनेक समस्या आपण या ठिकाणी 12 समस्या घेऊन आजचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि शासनाने काही प्रमाणात काही मुद्द्यावरती चर्चा झाली, काही निर्णय निर्गमित केलेले आहे. भविष्यामध्ये हे सगळ्या मागण्या आमच्या मंजूर कराव्या यासाठी हे पहिला टप्पा आहे आंदोलनाचा. टप्प्याटप्प्यानं शासनाच्या विरोधामध्ये या मागण्यांसाठी या समन्वय संघाच्या वतीनं निश्चितच यापुढे आंदोलन तीव्र केल्या जातील आणि या आंदोलनाला आमच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा आणि व्यक्तीचा माझा मी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि सर्व विदर्भामध्ये आमचे लोकही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद.